नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट दाखवणार होतो. पण मित्रांनो, एक भयानक हादसा झालेला आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम चांगलं ठिकाण दाखवायचं होतं आजच्या ब्लॉग्समध्ये, त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथं सुरुवात केली मी बोलायला आणि व्हिडिओ काढायला, म्हणजे ब्लॉग बनवायला सुरुवात केली. मित्रांनो, पण मला काय माहिती इथं काय असणार. पण मित्रांनो, मी ब्लॉग बनवायला जशी सुरुवात केली आणि जसं बोलायला सुरुवात केली, तसा माझ्या शेजारी थोडा दगड होती आणि तिथून झाडाच्या ठिकाणी एक दगड होती. तिथून जो जंगली प्राणी आहे, ज्याला आपण वाघ म्हणतो किंवा बिबट्या म्हणतो. म्हणजे वाघ आणि बिबट्या अलग-अलग आहेत, पण शक्यतो वाघ नाही राहत. म्हणजे जास्त करून आमच्या इकडे बिबटेच राहतात. म्हणजे बिबट्या होता. मग मी जेव्हा बोलायला सुरुवात केली, ब्लॉग शूट करायला सुरुवात केली, त्यावेळेस उठला आणि एकदम खाड-खाड असं पांटा वाजवत खूप पळाला. मित्रांनो, मी ब्लॉग शूट करायचा टाकून त्याला थोडं असं पाहिलं. मी म्हटलं, "काय आहे?" पण मी ओळखलं. मित्रांनो, जंगल थोडं कमी आहे आमच्याकडे, पण ज्या ठिकाणी जास्त थोडं जंगल आहे, त्या ठिकाणी मी ब्लॉग शूट करायला आलो होतो. म्हणजे काहीतरी तुम्हाला नवीन दाखवायचं, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचं होतं. पण मग अशा कारणाने मी तिथून थोडं परत आलो. कारण माझ्या पण मनामध्ये थोडी भीती आहे. कारण मित्रांनो, जर एकटा माणूस असला, तर काही ना काही भीती ही मनामध्ये असतेच. त्याच्यामुळे मी गेलो ब्लॉग शूट करायला. हा प्रकरण घडला. तर मित्रांनो, त्याच्यामुळे मी आता तिथं गेलो नाही. नंतर कधीतरी मी जाऊन आणि जे ब्लॉग्स जे मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवायचं होतं, ते तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दावीन. पण मग आता मी तुम्हाला काही मित्रांनो दावू शकत नाही. कारण माझ्या समोरून असा हादसा झाला, म्हणजे माझ्या पण मनामध्ये काहीतरी भीती असणार. त्याच्यामुळं आजच्या ब्लॉग्समध्ये मी जास्त काही मित्रांनो बोलत नाही. जे तुम्हाला दाखवायचं होतं, ते तर दाखवता आले नाही. पण जे काही मी तुम्हाला 2 शब्द ह्या ब्लॉग्समध्ये बोलले आहेत, ते तुम्ही चांगल्या मनाने ऐकून तुम्ही समजू शकतात. म्हणजे काही ना काही तुम्ही समजू शकतात. कारण अशा स्थितीमुळे माणूस काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला काही दाखवत पण नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, आजच्या ब्लॉग्समध्ये काही जास्त इम्पॉर्टंट आहे नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये काही दाखवत नाही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी एवढंच सांगतो आणि आपले 2 शब्द ह्या ब्लॉग्सद्वारे संपवतो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.